चिम्या इकडे कशाला ते काय बुकतो त्या गाडीवरती? कोणता ब्लॅक चष्मा? अजिबात नाही काय देणार मी. चल नको पळू नको. आपल्या मागं कोण आहे रे? कोणाच तरी गाडी आहे आपल्या मागं. A few moments later. माझा चेहरा दाखवत नाही कारण काय झाले केस विस फार उलटी पालटी झाल्यात. कारण गाडी चालवून गाडी चालवून ना सगळी केस उलटी झाल्यात. त्यामुळं मग काय करतो तुम्हाला हा पुढचा परिसर दाखवतो. काय होतं आता आम्ही चाललोय लोणीकंदला गाडी बघायला. संध्याकाळ झाली, जवळजवळ 6 वाजलेत. A few moments later. इकडे बघ रे कुठू. तू बस आता एवढा गाडा बघ चांगला. हे बघ आता गाडा सुटेल बघ. गाडा सुटेल आता. अरे अरे Much later. गुड आफ्टरनून. बरोबर गुड आफ्टरनूनच म्हणावं लागेल. दुपारचे 12:15 वाजलेत. काय आलं आहे ऑलरेडी आज आपण शिरूरला आलो आहे. मी व्हिडिओ काढणार नव्हतो
फॉल्ट असं झालं आहे की आता जरा आहे ना थोडंसं सरांची मीटिंग चालली इथं, त्या मीटिंगमुळं थोडासा वेळ भेटला म्हणून चला म्हटलं आता नाही का थोडासा व्हिडिओ वगैरे काढू आपण इथं शेजारी काय कुठं आहे ते दाखवू. पंचायत समितीमध्ये कामाला आलो, इथलं काम व्हायचं आहे पण सरांची मीटिंग झाली त्यामुळे थांबलो आहे. तर आता काय करूया मी तुम्हाला दाखवतो. हां तोपर्यंत एक नाही का आपली मस्त वेगळं एक लस्सी घेतली, जरा सरांची मीटिंग होतो तोपर्यंत ही लस्सी पिऊया आणि नंतर ना आपलं आहे ते पुढचं काम करूया. तर तुम्हाला मी दाखवतो थांबा एक पण पाठीमागं आहे ना आपल्या जी पंचायत समिती कार्यालय आहे ते दाखवतो. हे इथं पंचायत समिती कार्यालय आहे, बघा असं झूम करून दाखवतो. आणि हे समोर पलीकडे पाहिलं ना, हे इकडे एक स्टेट बँक आहे. या स्टेट बँकेतून आपल्याला पैसे काढायचे आहेत. आणि ह्याच्याच समोर इकडं पलीकडं हे काय म्हणतात आपलं तहसीलदार कचेरी किंवा तहसीलदार कार्यालय आहे. चला जरा पैसे काढून येऊया, त्यानंतर ना बाकीचं काम करूया. A few moments later. अफाट उष्णता आहे राव. काय आले आता शिरूरवरून आपण माघारी चाललोय. काय झाले ऑफिसचं काम होतं ते 70% उरकले, 30% पेंडिंग आहे अजून, कारण की खूप वेळ लागेल. त्यामुळे म्हटलं की इकडं आपलं दुसरं पण बँकेतलं काम आहे ना, ते जर बँकेतलं काम जर नाही झालं तर परत म्हणजे उशीर होईल. हे काम आजचं उद्या करू शकतो पण ते बँकेतलं काम आता उद्या परत 2 दिवस सुट्टी आहे, त्यामुळे बँकेतलं काम आजच करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं चला आता जाऊया, पहिले बँकेतलं काम करू आणि नंतर ना हे शिरूरला वाटलंच तर परत एक चक्कर मारू सोमवारी किंवा मंगळवारी, म्हणजे मार्च एंड आपला संपून जाईल, काय विषय नाही. चालतंय चला जाऊया, निघूया आपल्या कामाला. पुढचा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही जरा. दिवस उन्हाळ्याचे आहेत मलाही माहिती आहे, एकदम म्हणजे नाही का समोरचा जो व्ह्यू आहे तो एवढा काय असा चांगला वाटणार नाही, कारण पावसाळ्याच्या दिवसात हिरवेगार वातावरण सगळं हिरवंगार असतं, त्यामुळे दिसायला पण भारी वाटतं. आता थोडंसं जरा काय झालंय भर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि झाडांना अजून चांगली बऱ्यापैकी पालवी फुटलेली नाही, त्यामुळे दिसणारा जो व्ह्यू आहे तो एवढाही चांगला दिसणार नाही. तरी पण ॲडजस्ट करून घ्या, अजून 2 महिन्यांनी पाऊस येईल, मग त्यानंतर ना तुम्ही आणि आम्ही मस्तपैकी फिरायला जाऊया. चला आता जातो, माझं काम करतो. Day 4. हे गुड मॉर्निंग, जय शिवराय, जय शंभूराजे. काय झालंय जरा घसा बसलाय, सर्दी, थोडासा खोकला सगळं चालू आहे. आता हे सोडून या व्यतिरिक्त ना काय करायचं तर आपल्याला ही आपली वॅगी हिला आहे ना सर्व्हिसिंगला घेऊन जायचं आहे. आज हिची 5000 किलोमीटर कंप्लीट झालेत. मग 5000 किलोमीटर कंप्लीट झाल्यामुळं आता त्याला सर्व्हिसिंगला न्यायचं आहे. आता सर्व्हिसिंगला नेताना वाघुलीला घेऊन जायचं आहे, अपॉइंटमेंट बुक केलेली आहे. त्या दृष्टीनं आता जाऊया आणि चला तिची सर्व्हिसिंग करून आणूया पहिली. तर तिथे नाश्ता करूया आणि मग जाऊया, आहे का नाही. चला. A few minutes later. चला आता आहे ना निघूया. गाडीच पुढली काच तर जास्तच खराब झाली यार. साफ करू का थोडीशी. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे इथं. त्या समाधीस्थळाच्या पाठीमागे आपण आलोय आता आणि तेथून आता चाललोय आपण ओढू नगरीत. हा जो आहे ना हा आपटी डावीकडे गेलं की आपण नाही का वाजेवाडी चौपाला तिकडे जातो, उजवीकडे गेलं की आपलं कोरेगावला. तर चला.
आपल्या गाडीचं आहे ना बरोबर 4988 किलोमीटर झाले आहेत. म्हणजे तू वाघोली जातोपर्यंत 5000 बरोबर होतील. ते काय होतं, फोकस करताना स्टेअरिंगवरती याच्यावर केलं मग पुढलं क्लिअर दिसत नव्हतं. तर चला आता काय आलं आहे, हे जे आपले 4989 झाले म्हणजे बरोबर जातोपर्यंत 5000 किलोमीटर होतील गाडीचे. आणि त्यानंतर तिथे गेल्यावरती घेऊया सर्व्हिसिंग करून आपण मग काय. तर चला, कसं आहे आत्ता ना लोणीगंधच्या जवळ आलोय. एकदा गाडी सर्व्हिसिंग केली ना की त्यानंतर ना मग माणूस रिलॅक्स, टेन्शन फ्री. परत 5000 किलोमीटर होतपर्यंत कटकट नाही. की आतापर्यंत मी जे सांगत आलो आता, म्हणजे आपण कसं म्हणतो की आपलं शरीर हीच आपली संपत्ती आहे, ते कुठेतरी आता मी अनुभवतोय. तुमच्याकडे नाही का लाखो करोडो रुपये असतील, पण तुमचं शरीर जर चांगलं नसेल तर त्या लाखो करोडो रुपयाला काहीच अर्थ नाही. जे म्हणतो ना की आपण आपलं शरीर चांगलं तर सगळं जग चांगलं, तसं आहे. त्याला हे कुठून एक कॅपाट दुखायला लागलं काय का ना, कॅपाट दुखायला लागल्यापासून काय कुठं जास्त फिरता येईना का, काय काम करता येईना जास्त का, काय नाही. सगळं म्हणजे आपण कुठं म्हणतो काहीतरी बंधनं आली त्याच्यावरती. जे आपलं दैनंदिन जीवन आहे, जे आपलं काही नाही का आपण जे काही ठरवलेल्या गोष्टी असतात ते करण्यासाठी ना त्याच्यावरती ती बंधनं आली आता सगळी. त्यामुळं काय झालंय, काहीही काम करायचं झालं काय झालं का पहिले इकडं लई पाहायला लागतं, हे कॅपाट दुखल का, हे असं होईल का, ते तसं होईल का. चला आता जरा हाय असं आपलं का जास्त सांगून बोर नाही करत, आपलं जे मेन ते कामासाठी चाललोय तिकडं निघूया आपण आता थोडंसं. तोपर्यंत तुम्ही आपला जरा समोरील जो व्ह्यू आहे त्याचा आनंद घ्या. रिअर कॅमेरा चालू केला आणि ट्रॅफिक लागलं. टँकरवाला बाबा काय म्हणतोय बसवाल्याला, थांबा की जरा थोडंसं, आम्हालाही जाऊ द्या. चला. A few moments later. आपल्या गाडीचं करेक्ट 5000 किलोमीटर झालेत आता, 5000 कम्प्लीट. आणि आपण आलो आहे BGS फाटाजवळ. तर चला 5000चा एक मस्तपैकी स्क्रीनशॉट घेतला. आता काय केलंय, वाघोलीतून आपण नाही का पुढं आलो, कोणतं सोयरेक गार्डन मंगलगारले मला वाटतं, तिथून आपण आता युटर्न घेऊन पुन्हा माघारी आलोय. आणि ही साईडला किती बिल्डिंग काय कोणतरी काम चाललं असं बहुतेक, त्यामुळे त्यांनी ते लावलंय. तर आपल्याला काय करायचं, इथून आता लेफ्ट घ्यायचा आणि साई सर्व्हिस येते, साई सर्व्हिसमध्ये जाऊन आपल्याला गाडी सर्व्हिसिंग करायची. तर चला आता मला पाहू द्या आधी कुठे आहे नक्की. हां काय, हे ते समोरून टू व्हीलर आली ना तिथूनच लेफ्ट साईडला एक टर्न आहे, तिथे जाऊन आपल्याला गाडी सर्व्हिसिंग करायची. ओके चला, हे समोर आहे ना मारुती सुझुकी सर्व्हिस आहे. आज तर बऱ्याच गाड्या दिसतात यार, काय कोण कोण कुठं आहे, कसं आहे, काय पाहायला लागेल. हे अशा प्रकारे ना गाडी वॉशिंग करतात आपली. वेग येत पाहावा. A few minutes later. समोर आपली वॅगी जस्ट आता सर्व्हिसिंग करून बाहेर आणली. आता ते आहे ना टेस्ट ड्राईव्हसाठी चालले. चला तिकडनं आलो की आपण निघूया. चला आत्ता आपली ना गाडी सर्व्हिसिंग झाली मस्तपैकी 5006 किलोमीटरवरती.
पूर्ण झाले. ही गाडी आहे, आपलं गाणी आहेत. आणि हे आपलं सर्व्हिस सेंटर. आता हे काही जास्त तुम्हाला मी दाखवत नाही बसत. ओके, तर चला आता निघूया आपण. आता सर्व्हिसिंगमध्ये काय काय केलं आहे. हां, तर सर्व्हिसिंगमध्ये काय काय केलं आहे ते तुम्हाला मी घरी गेल्यावरती व्यवस्थित सांगतो. कारण इथं व्हिडिओ अलाउड नव्हता. ते म्हटले की असं आहे तसं आहे, एकाला दिला की सर्वजण काढतील व्हिडिओ. बरं ठीक आहे म्हणलं, चला नको तर नको, जाऊया आता, नाही का. तर ह्या दृष्टीनं आता ट्रॅफिक चांगलंच लागलेलं दिसतंय रस्त्यावरती पुढं समोर. कसं आहे वाघुलीतलं ट्रॅफिक. ह्याच ट्रॅफिकमध्ये आता मला जवळजवळ 10 मिनिटाला थांबलो आहे जागेवरती. अजून ट्रॅफिक जागेवरतीच आहे. यांचं पण बरोबर आहे, ट्रॅफिक सोडून तरी काय करतील. हे पहा समोर आहे ना, तिकडं पण ट्रॅफिक जाम आहे. मग तिकडं जाम आहे तर इथं सोडून काय करतील, परत पुढं जाऊन जामच होणार आहे. चला. A few minutes later. चलो, अभी हम स्टार बाज़ार में आए हैं और स्टार बाज़ार में ये खाने की चीज़ें ली है. अब और क्या लेना है. अला मागच्याच आपण ती मधाची बॉटल नेली ती तशीच पडलेली वाटतं ती घरी. अजून आपल्याला काय घ्यावं. मॅगी घेऊया. मॅगी मला वाटतं लास्ट टाइम आपण कोणती नेलती बरं, ही तिखटवाली नेलती कोणती तरी. तिखटवाली कोणती आहे ही नको. उसमें थोड़ा सा क्या कहते हैं उसको, झटका मटका चाहिए ना थोड़ा सा. हाँ ये है ऊपर शायद. मैगी स्पेशल मसाला. स्पेशल मसाला वाले लेते हैं हम. कितना 2 पैकेट. वो वाला 1 पैकेट लेते हैं और ये वाला 1 पैकेट लेते हैं. चलो काय करू आता. अजून काय घ्यायचं बरं. हे काय मसाले नको इथले. लोणचं घ्यावं काय नको. मग बेडेकर मँगो पिकल. चला काहीतरी घेतो मग सांगतो. तोपर्यंत जरा तुम्ही आराम करा. A few moments later. किती दुराळा उधळला यार. काय झाले पार्किंग जे आपण गाडी तर पार्क केली होती तिकडनं स्टार बाजारमधून काही वस्तू घेऊन आपण आता आपल्या कारमध्ये आलो आहे, वॅगीमध्ये. हां, वॅगीला घेऊन आता आपल्याला घरी जायचं आहे. पण जाण्याआधी नाश्ता केला पाहिजे. चला ओके, निघूया घरी. 2 hours later. तर आपण आपल्या जी वॅगी आहे वॅगीची सर्व्हिसिंग करून काल आलो. सर्व्हिसिंग करून आल्यानंतरनं आपण काय सर्व्हिसिंगमध्ये काय काय केलं काय काय नाही त्याचा एक स्पेशल व्हिडिओ जो आहे तो आता जे काढूया आणि व्हिडिओ कंप्लीट करूया. तर 1 मिनिट पहिलं आपण याचा बोनेट ओपन करूया. आणि बोनेट ओपन केल्यानंतरनं फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी काय केलं, जे आपलं गाडीचं आहे का पूर्ण पहिली जे चेकिंग आहे ते चेकिंग केली. कुठे कोणता नट बोल्ट वगैरे काय लूज आहे का नाही ते त्यांनी ते चेक केलं. त्यानंतरनं हे जे बोनेट वगैरे आहे तिथं, हां, तर यांनी काय केलं त्यामध्ये ना जिथे तिथं लागेल त्या ठिकाणी आता तिथं या अशा ठिकाणी ना ग्रीसिंग केलं. बॅटरीतलं पाणी चेकअप केलं. त्यानंतर नाही तर कूलंट चेक केलं. गाडीचं इंजिन ऑइलची लेवल वगैरे चेक केली. ब्रेक ऑइल चेक केलं. नंतरनं हे जे वॉशर फ्लूइड आहे ते वॉशर फ्लूइड भरलं. आणि त्यानंतरनं जे बेसिक आहे छोट्या छोट्या गोष्टी ते फक्त चेक केलं. बाकी आपण त्यांना जे सांगतो की म्हणजे समजा गाडीचं म्हणजे हिचा जा प्रॉब्लेम जाणवत होता मला तो असा की गाडीचं काय व्हायचं की जे सस्पेन्शन आहे फ्रंटचं थोडी तरी खड्ड्यात गेली किंवा एखाद्या स्पीड ब्रेकरला वगैरे गाडी अशी थोडीशी आदळली ना त्याचं खटकन वाजायचं. तर त्यांना मी म्हटलं ते चेक करा. ओके, त्यांनी ते चेक केलं. त्या व्यतिरिक्त
गाडी पूर्णपणे वॉशिंग केली. हायड्रॉलिकवरती उचलल्यावरती जे खालचे काही समजा त्यांना जे जाणवले नट वगैरे आहेत ते एक त्यांनी व्यवस्थित स्पॅनरनं टाईट केले. गाडी पूर्णपणे वॉशिंग केली आणि वॉशिंग करून मग आपल्याकडे दिली. कारण ही जी आहे फ्री सर्व्हिसिंग आहे, यामध्ये एवढं काय असं चेंज करण्यासारखं वगैरे काही नाही आहे. कारण की आपलं हे एक सांगायचं राहिलं, यामध्ये त्यांनी काय केलं, ते एअर फिल्टर आणि AC फिल्टर आहेत ना, ते एक चेंज नाही म्हणता यायचं, पण व्यवस्थित क्लीन वगैरे केलेत. तर ही आपली अशी ही बॅगी पूर्णपणे व्यवस्थित वॉशिंग वगैरे क्लीन करून त्यांनी आपल्याकडे दिली. तर आता ह्यात बाकी काही सांगत नाही, हा व्हिडिओ थांबवतो इथं. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.